नमस्कार मंडळी. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी गणपती बाप्पाचं दर्शन करायला आलेली आहे. दरवर्षी मी खूप जरा लेट दर्शन करायचा विचार करते, पण यावर्षी नाही. यावर्षी मी दुसऱ्याच दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन करायचं असं ठरवून आले होते आणि सगळ्यात आधी रांग लावली आहे मी गणेश गल्लीतला बाप्पा बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती भन्नाट अशी गर्दी आहे. काही लोकं पैसे देऊन पासेस घेतात आणि डायरेक्ट रांग न लावता एंट्री करतायत. बट आम्ही नाही. आम्ही खूप सभ्यपणे अगदी रांग लावली आणि बाप्पाचं दर्शन केलेलं आहे. आणि तुम्ही मूर्ती पाहू शकता, इतकी सुंदर मूर्ती आहे यावर्षीची. खरंच मन प्रसन्न झालं आणि हे वर्ष मंगळाचं आहे, तर त्या हिशोबाने मूर्ती यावर्षीची त्यांनी आणलेली आहे. बाप्पा आले की किती छान वाटतं ना, अगदी प्रसन्न-प्रसन्न म्हणजे आजूबाजूचं वातावरण इतकं प्रसन्न असतं. मंडळी तुम्हाला ठाऊक आहे का? प्राचीन काळी गणेश पूजा ही घराघरात मर्यादित होती. पण 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी, स्वातंत्र्य लढ्याची भावना जागृत करण्यासाठी आणि समाजात एकोपा वाढवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्या काळात ब्रिटिश सरकारने मोठ्या सभा, मेळावा यावर बंदी घातली होती. पण धार्मिक उत्सवांवर बंदी नव्हती. म्हणून टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणलं. आणि अशा प्रकारे बाप्पा फक्त विघ्नहर्ता नव्हे, तर राष्ट्रीय एकतेचे प्रतीक झाले. लालबागचा राजा म्हटलं की भाविकांच्या मनातील सर्वात लोकप्रिय गणपती आणि गणेश गल्लीतला गणपती म्हटलं की भव्य आणि ऐतिहासिक सजावटीसाठी सुप्रसिद्ध गणपती. हत्तीचे मस्तक असलेले लाडक्या आई पार्वतीचे लाडके पुत्र आणि विश्वाचे विघ्नहर्ता. त्यांचे मोठे कपाळ ज्ञानाचं प्रतीक आहे. लांब सोंड ही शहाणपण आणि सूक्ष्म विचारशक्तीचं प्रतीक आहे. त्यांचे लहान छोटे डोळे म्हणजे एकाग्रता आणि गहन चिंतन. तर मोठे कान हे सर्वांचं दुःख ऐकून घेणारे आहेत. मोठे पोट हे सहनशीलता आणि समाधानाचं प्रतीक आहे. एका हातात अंकुश, जो वाईट मार्गावर जाणाऱ्याला रोखतो. दुसऱ्या हातात पाश, जो भक्ताला संकटातून बाहेर काढतो. तिसऱ्या हातात मोदक, जो ज्ञान आणि आनंदाचं प्रतीक आहे. आणि चौथ्या हाताने ते सदैव आशीर्वाद देत उभे राहतात. त्यांच्या पायाशी वावरतो तो मूषक, जो इच्छांचा वेग दाखवतो आणि जो बाप्पाच्या आदेशाने शिस्तीत राहतो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.